लग्न साधी केली तरी मुलं होतात असं म्हणणाऱ्या इंदुरीकर महाराजांना नाव ठेवणाऱ्या अवलादी याच आहेत. नमस्कार, माझं नाव गणेश पाटील आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. लग्न म्हणजे दोन जीवांचा, दोन परिवारांचा एकत्रित देण्याची वेळ. पण आता ही लग्न म्हणजे फक्त फॅशन, लोकांना दाखवण्यासाठी किंवा आमच्याकडे किती पैसा आहे, आम्ही कसे वेगळे आहोत, आम्ही कसे नाविन्य पद्धतीने लग्न करतोय हे दाखवण्याचं उत्तम साधन झालेलं आहे. ज्या लग्नामध्ये माळ टाकताना खूप नम्रपणे एकमेकांना माळ टाकायची असते, तिथं आता या लोकांनी इतकी मजल मारली आहेत, इतकं फेमस व्हायचं लोकांना की अक्षरशः दहंडी करून त्या मंडपापर्यंत पोहोचतात. अरे मंडपापर्यंत कशाला पोहोचताय, मंडपाच्या वरती जाऊन माळ टाका ना. पण नाही, आमच्या लोकांनी लाजाच सोडल्यात. त्यांना परंपरा काय असतात, रूढी काय असतात हेच माहिती नाही. प्रभू रामचंद्रांचं फक्त 1 मिनिट लग्न लेट झालं होतं. काय माहिती कारण? कारण माता सीता यांचा हात पुरत नव्हता. प्रभू रामचंद्र हे मान खाली करत नाहीत. लक्ष्मणजी एक युक्ती करतात, समोर येतात, पाय पडतात प्रभू रामचंद्रांचे, आशीर्वाद देण्यासाठी ते खाली वागतात आणि तितक्यात माता जानकी या प्रभू रामचंद्रांच्या गळ्यामध्ये हार टाकते आणि ह्याच वेळामध्ये मुहूर्त तो चुकतो आणि कुठेतरी 1 मिनिटाच्या आसपास वेळ लेट होतो आणि त्या कारणामुळे त्यांना 14 वर्षाचा वनवास करावा लागतो. आणि आजकालची पिढी ही इतकी भरकटलेली आहे की त्यांना लग्न काय असतं, परंपरा काय असतात, रूढी काय असतात काहीच घेणं देणं नाहीये. त्यांना दहंडी करून वरती जाऊन हार टाकायचे. अरे कशाला रिकामे कामं करतात, मंडपाच्या वरती जा ना. इतक्या लाजा सोडल्यात हिंदूंनी आणि आपण दुसऱ्यांना दोष देत बसतो की आम्ही हे लोक आमच्या धर्माबद्दल बोलताय, असं करतात. हिंदू धर्माची सर्वात जास्त विटंबना हे हिंदूच करतात, याचं हे सुद्धा उत्तम उदाहरण आहे. असोत, तुम्हाला ह्या बाणगुडांबद्दल काय वाटतं, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.